नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आता आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिनीचं काव्याबाबतचं वागणं आता पार्थच्या लक्षात आलं आहे आणि त्याला समजले की नक्कीच सासू सुनेमध्ये काहीतरी बिनसलं आहे. त्याचमुळे तो दोघांनाही विचारण्याचा प्रयत्न करतो, पण मात्र मालिनी आणि काव्य आता त्याला काहीच सांगत नाही. काव्य आता पार्थशी बोलायलाही येत नाही आणि तिच्याच रूममध्ये अभ्यास करत असते. त्याचमुळे पार्थ ठरवतो की आपण काव्याला कुठेतरी बाहेर घेऊन जायचं. तर पार्थला समजलेलं असते की जोपर्यंत आई घरामध्ये आहे आपण काव्याला कुठेही बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. पण आता येणारी वेळ पार्थला एक संधी देणार असते. म्हणजेच आता आनंद निवासची 10वी ॲनिव्हर्सरी असते. त्याचमुळे सगळेच तिथे सेलिब्रेशनसाठी गेलेले असतात. तर ॲनिव्हर्सरी निमित्त जीवाने आता नंदिनीसाठी आनंद निवासमध्ये मोठं सरप्राईज ठेवलेलं आहे. तर घरामध्ये आता काव्य आणि पार्थच असतात. तेव्हा पार्थ म्हणतो की चला आपण कुठेतरी बाहेर फिरून येऊयात. माझे एक क्लायंट आहे, त्यांच्या रिसॉर्टमध्ये त्यांनी मला इन्व्हाइट केलं आहे, तर मग आपण दोघंही तिथे जाऊयात. तर काव्याला आता मानिनीचं बोलणं आठवतं आणि तिने सांगितलेलं असतं की पार्थसोबत कुठेही जायचं नाही. त्याचमुळे काव्य आता पार्थला नकार देत असते, पण मात्र पार्थ हा जबरदस्तीने काव्याला घेऊन जातो. 2-3 दिवस झाला आपल्याला वेळही मिळाला नाही. बाहेर गेल्यावर तुम्ही रिफ्रेशही व्हाल. तर रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर काव्याला खूपच छान वाटत असतं. पार्थने तिच्यासाठी तिथे सरप्राईज ठेवलेलं असतं. तर त्या ठिकाणी ते दोघंही खऱ्या अर्थाने एकत्र आलेले असतात. तर पार्थ आणि काव्याचा आपल्याला एक रोमॅन्टिक सीन देखील तिथे पाहायला मिळणार आहे. मालिनी घरी येताच काव्य तिचे कान भरत म्हणते की काव्य पार्थला घेऊन बाहेर फिरायला गेली आहे. त्याचमुळे मालिनीला काव्याचा आणखीनच राग येऊ लागतो.